काय घात भाजी? हे शेंगा सोलती मी हां आणि संध्याकाळी शेंगाची आमटी करायची आणि भाकरी बनवायच्या आज. मित्रांनो नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज तुम्हाला सांगतो मी 9 डिसेंबर 2024 आजचा दिवस. तर आज थोडं 2 दिवसाखाली कळालं मला, माझ्या मित्राचा छोटासा एक ॲक्सिडेंट झालेला आहे. तर त्यांना भेटायला आज दवाखान्यामध्ये गेलो मी. वाळूज हॉस्पिटल इथं जवळच हॉस्पिटल आहे, वाळूज हॉस्पिटल म्हणून. तिथे भेटायला गेलो होतो त्यांना. त्यांच्या फॅमिलीच्या दोन्ही पायामध्ये रॉड टाकलेले आहेत. तर खूप वाईट वाटलं मला, थोडं करमत पण नव्हतं आज. कारण कसं आहे, कुणाला पण आता थंडीचा दिवस चालू आहे, ॲक्सिडेंट व्हायला नाही पाहिजे. पण आता ठीक आहे, सुदैवाने त्यांचं ॲक्सिडेंट काय जास्त लागलेलं नाही आहे, थोडासा पायाला मार आहे. तर आम्ही बघायला गेलो होतो. तर खूप वाईट वाटू लागलं, थोडं नर्वस झालो होतो मी. तर चला, होईल कमी. आज तुम्हाला सांगतो मी, आज मित्रांनो, आज तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत मार्केटला. आता तुरीच्या शेंगाची आमटी बनवायची आम्हाला आणि बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी सोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि येताना आम्ही पपई आणली होती. एक शेतकरी आला होता मार्केटला, मग तिथं मार्केटमध्ये एक शेतकरी पपई विकू लागला. तर 100 रुपयाचे 3 किलो पपई आणले मी. 1-2 आल्या होत्या, अजून एक मोठी होती. दोघांनी आम्ही खाल्ल्या. आता लेकरं येतात शाळेमधून, 5 वाजले. आता 5 वाजता लेकरं येतात. आता 5-10 मिनिटात लेकरं येतात. लेकरं आल्यावर ते खाऊन घेतात. आणि येताना काय म्हणलं, आज तर म्हणलं चला तुरीच्या शेंगाची आमटी आहे. तर आपण रोज तर साधा राईसच खातो आपण, थोडा आज म्हणलं जिरा राईस आणू. थोडं लंबे तांदूळ असतात बघा, बासमती तांदूळ, हॉटेल वगैरेमध्ये आपण खातो ना, तेच. तर ते तांदूळ आणले होते. तर थोडा भात घातला आहे. आता शेंगाची आमटी, तुरीच्या शेंगाची आमटी आणि बनवायचं आहे. तर तुम्हाला सांगतो आज दिवसभर काय केलं. तर ते दवाखान्यामध्ये गेल्यानंतर 1-1.5 तास आमचा तिथंच गेला. नंतर आल्यानंतर मग थोडा विचार केला मी. म्हणलं मला माझं 2-3 दिवस झालं चालू होता मालाला जायचं आहे, माल आणायचा. कारण का सॉक्स खूप कमी झालेले आहेत. आणि इथून औरंगाबाद आणायला गेलं तर एक तर रेट जास्त लागतो, आणि रेट पण जास्त लागतो, आणि क्वालिटी पण भेटत नाही व्यवस्थित. तर मग मी विचार केला, म्हणलं आता मुंबईला जायचा माझा प्लॅन होता 1-2 दिवसामध्ये. पण म्हणलं सध्या नको, कॅन्सल केलं. कारण का बजेट खूप कमी आहे पैशाचं. तुम्हाला तर माहिती आहे, जास्त पैसे असले तर लांबून माल बोलवायला परवडतो आणि जायला पण परवडतं. आणि कमी पैशामध्ये जायला नाही परवडत आपल्या, ट्रान्सपोर्टिंग खर्च बी नाही परवडत आपल्याला. तर त्यामुळं म्हणलं मग जाऊ द्या, आता एवढा महिना नवीन वर्षामध्येच आपण प्लॅन करू जायचा. एवढ्या महिन्यात ठीक आहे. आता या महिन्यात मग तरी बी म्हणलं 25-30 हजार आपण एक पार्सल आपण बोलू. तर आज फोन लावला दुपारी 2-3 वाजता. आमचे दिल्लीमधून ज्या ठिकाणाहून माल आणतो का मी, शास्त्रीनगरमधून, तिथं फोन लावला. त्यांना म्हणलं भाऊ असं असं आहे. ते ठीक आहे म्हणे, चालेल म्हणे, काही अडचण नाही. तुम्ही फोनपे पैसे मारून द्या आणि तुम्हाला माल पाठवून देतो. जसं आपण मी हमेशा मागवतो त्यांच्याकडूनच माल मागवला एक पार्सल. 29,000 रुपये बिल झाले. आता त्यांना पैसे टाकलेत मी, 2-4-5 दिवसामध्ये माल येईल. तर मालाचं तर एकदम फायनली झालं. आता मालाचं क्लिअर, काही अडचण नाही. आता माल आता 4-5 दिवसामध्ये येऊन जाईल. डब्लू वगैरे लेडीजचा मागवला आहे काही, आणि लेडीज सॉक्स खूप चालू लागले. आता थंडी वाढली ना त्याच्यामुळे. तर आणि लेडीज सॉक्स यालेत पण, आणि लहान मुलांचे पण थोडे मागवलेत. त्यांना म्हणलं आता तुमच्या हिशोबाने काय 1-2 आयटम तुम्ही नवीन टाका आणि पार्सल बनवून पाठवून द्या. तर मग आज खूपच उशीर झाला. जाऊ द्या म्हणलं, मग आता दुकान लावायची काही इच्छा झाली नाही माझी. चला म्हणलं, मग आता हे मेन काम होतं मालाचं, ते काम झालं पूर्ण. तर लेकरं येतात शाळेमधून. आज आमटी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे शुभांगी. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करत जा. आमचे छोटे असेच व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकत राहतो. आणि बघू आता नवीन वर्षाचा पण प्लॅन तुम्हाला सांगून देतो. नवीन वर्षाचा आता मालाला तर जायचंच दिल्लीला नक्की, हे तर फिक्सच आहे. कारण कसं आहे, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मला तर असं जाणंच लागते. कारण कसं आहे, फेब्रुवारी मार्चमध्ये होळी येईन. होळीचं धुळवंडीचं पिचकाऱ्या वगैरे आणतो मी तिथून, दिल्लीहून हमेशा आणतो. गेल्या वर्षी पण आणल्या होत्या पिचकाऱ्या, तिथूनच आणल्या होत्या मी दिल्लीहून. आणि यावर्षी पण तिथूनच आणायच्यात मला पिचकाऱ्या.
तर आता कधी जाणे फायनल फिक्स नाही आहे, पण तुम्हाला नक्की सांगेन मी या टायमाला मला जायचं आहे. गेल्यावर पण तिथं पण व्हिडिओ बनवणार आहे मी 1-2. नक्की चॅनलवर पहा माझ्या. आणि हो मित्रांनो, खरंच ज्या ठिकाणावर मी माल आणतो का दिल्लीहून, तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणी खूप माल स्वस्त भेटतो. सॉक्स असू द्या तुमचे, आता सध्या थंडीच्या टोप्या पण इथं औरंगाबादला टोप्या एवढ्या महाग लावतात. तर तिथं दिल्लीमध्ये मी आता टोप्या आणतो तिथून हमेशा ना, खूप स्वस्त टोप्या आहेत तिथं. थंडीच्या टोप्या सॉक्स पण तिथूनच आणतो मी. सॉक्स आता यावेळेस मागवले पार्सल एक, तर खूप स्वस्त येते सॉक्स टोप्या. दिल्लीला हमेशा माल मागवतो मी. 2-3 वेळा गेलो होतो, पण आता तेव्हा काय आपण व्हिडिओ टाकत नव्हतो चॅनलवरती. आम्ही चॅनल पण बनवलं नव्हतं, आम्हाला काही माहिती नव्हतं चॅनल कसं बनवायचं काय नाही. नंतर आम्ही मग हळूहळू शिकत गेलो चॅनल कसं बनवायचं काय. मग आता चॅनल बनवलं आहे आम्ही. आता याच्यानंतर जर आम्ही नवीन वर्षामध्ये तर प्लॅन सांगितला आहे तुम्हाला. तर नवीन वर्षात आम्ही गेल्यानंतर बघू, आता जमलं तर सोबत जाणार आहे सगळेजण. हिला पण नेणार आहे मी, कारण का व्हिडिओ बनवायचे. बघू आता काय होतं पुढं. तर दिल्लीला गेलं तर आम्ही मागं 2-3 वेळा गेलो आम्ही. 2दा-3दा गेलो होतो दिल्लीला. मी तर 2-4 वेळा गेलो, हिला पण 2दा नेलं तर. पण त्यावेळेस कसं आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो, आमचं काय चॅनल नव्हतं काही नव्हतं. तर मग आता चॅनल चालू केलं आहे आम्ही. आता इथून पुढं तुम्हाला माहिती होईल सगळं. आम्ही कुठं पण गेलं लांब, तर समजा कुठं फिरायला गेलं, देवाला गेलं, कुठं जरी गेलं ना, आम्ही व्हिडिओ बनवू, नक्की व्हिडिओ बनवू आम्ही चॅनलवरती आमच्या टाकत राहू. कारण कसं आहे तुम्हाला पण थोडी आयडिया येत राहील बाबा की किती खर्च येतो काय नाही. समजा आता डिटेल माहिती देत राहील तुम्हाला आम्ही की समजा दिल्लीला जाऊन यायचा किती खर्च येईल, आम्हाला किती लागला काय नाही. आता मागं आम्ही गेल्या वर्षी तिरुपती बालाजीला पण गेलो होतो, पण तिथलं काय आम्ही व्हिडिओ टाकला नाही, म्हणजे तेव्हा चॅनलच बनवलं नव्हतं ना. तर मग तरी बी आम्हाला बराच खर्च आला होता. एवढं काही माहिती नाही आहे. आता याच्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवू म्हणल्यावर खर्च वगैरे डिटेल माहिती तुम्हाला देऊ. आजचा पण व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण का आज गावरान तुरीच्या शेंगा. आता आमच्या इथं शेत आहे बाजूला, इथल्या शेंगा आणल्यात आम्ही. म्हणजे ते बाबा विकत होते रोडला, तर त्यांच्याकडून आणल्या आम्ही 1 किलो शेंगा. 80 रुपये किलो लावल्यात. आमच्या बाजूला इथं शेती आहे घराच्या बाजूला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ लाईक करत जा. आता थोड्या वेळाने लेकरं येतात बघा. आता 5-5 सुट्ट्यात आता येतात थोड्या वेळाने, 10-5 मिनिटांमध्ये येतात. पोरं आलेले आहेत शाळेतून. पहा, हा सागर आहे मोठा मुलगा, 5वीला आहे. आणि बघा ना बॅगा कुठे टाकलेल्या आहेत. पहा, आणि दादू हा छोटा मुलगा बघा कसा खायला आल्या पडला, तुटून पडला त्या शेंगावर. तसं काय कधी खाल्ल्या नव्हत्या. कुठे सॉक्स काढा, हात धुवा. सागर तसं करू नये. सागर ते सॉक्स काढ, हात पाय धुवा, नंतर खा. दादू बघून खाय की, बघून खाय. दप्तर इकडे ठेवा बाजूला. सागर सॉक्स काढ सागर. दादू नंतर खाय रे, नंतर खाय. हातपाय धुवा, सॉक्स काढा, हातपाय धुवा, नंतर खा. मी सोले बनवून देते, जाय तुला हात पाय तोंडून. जा चल उठ. कस काय दादू 10 रुपये काय केले तू शाळेत दिले? मिसला कशाला दिले? कस काय? ते पपई तशी खातात का? तशी खातात पपई ती? तुला काय वाटायला का नाही पपई तशी खातात का? काय बरा, मी काय मला ऐकलं का? मी तर मला मारलं. कस काय? मला 20 रुपये पाहिजे, मिटला द्यायचे. बापरे, देतो उद्या देतो. नंतर मला आत्ता द्या. बरं आता देतो. ते हाताला लागन ती व्यवस्थित खाय. सागर सागर इकडे, सागर इकडे, इकडे तू. चल उठे, चल ते आमटीची तयारी कर. आमटी बनवायची. अर्धवट व्हिडिओ बनवून ठेवलाय. चल उठ. सगळ्या वाद्या चले.
विकत आणल्याला वरून वरून फक्त चांगल्या दिसायला त्यांना त्या डिगोला दिवशी glass. त्या दिवशी कोणतं लिकेज काढलं तू इथलं? आणि त्याच्यावर काय केलं निबर निबर वर टाकल्या आणि बुडाला सगळ्या कवड्याच ठेवल्या. उठ चल बरोबर. हो चटणी भरला हो चटणी टाकली, कांदा ते टाकून कांद्याची पात बी भारी लागते त्याच्यामध्ये. चल तू लोक सांग सांग कशी बनवायची आणि तिला आमटी. याला याची लसणाची पात छान लागते. उठ बरं. हो मनी प्लॅन खूपच वाढायला लागला. त्या दिवशी एवढा होता बघ इकडे इथपर्यंत होता एवढाच होता त्या दिवशी. आपण पहिला व्हिडिओ टाकला का 8-10 दिवस झाले आता एवढा वाढला बघ. वा हा मनी प्लॅन सोबत मनी प्लॅन जसा वाढतो तसं घरातले पैसे वाढतात म्हणा बरं. हा असं म्हणतात. दादू दादू तसं तसं खातात. हा उठ चल उठ बाजारात चल. लागली तर ही काप नाही तर नको कापू. हा नाही तर सकाळ त्याला खाते. सकाळी चांगली असते पपई खाल्लेली. लागली तर खाय लागली तर काप नाही तर कापू नको. सकाळी पपई खाल्लेली चांगली असते कारण का सकाळी सकाळी पपई खाणं पोट साफ होते. पपई खाल्ल्यावर सकाळी सकाळी उपाशी पोटी पपई खायची सकाळ सकाळ माहिती आहे का. पोट साफ होते त्यानं पूर्ण. सकाळी जर काही असेल पोट साफ करण्यासाठी तर पपई एक नंबर आहे. थंडी खूप वाढली. लेकरांनी जाळ केलाय. शेकायला जरा गरम व्हायला. बोट चुकणं बे भांडणं करू नका. एवढा मोठा जाळ करतात एकदाच. काय म्हणतो भैया काय चालू तो ये वर्ष काले ये चल. आलास का तू व्हिडिओ बघतो ना आमचे. हा तेच म्हणतो व्हिडिओ बघत जा बरं लाईक करत जाय. मम्मी मम्मी यानं थांगला मारलं होतं. काऊन रे सागरला मार दादूला मार जाऊ नको. त्या इथं कडा म्हणलं होतं. अरे चटका बसला काय. हा थिनर तिनं टाकले त्याच्यामध्ये. बाप काय झालं. चटका बसला काय दमन रे. तडका उडून आला. नाही त्यानं त्या आगात चला या गरम व्हा. चला या गरम व्हा. कारण का 2 दिवस 2-3 दिवस थंडी गायब झाली. आता पुन्हा थंडी लय वाढ लागली. काल पुन्हा वाढली ना दादू. एकदा टाकलं तू. हा अरे बहुत ठंडी बढ़ गई ना अभी 2 दिन से. भाभी को ठंडी भाभी को इथं लग रहा है. इकडे वारे व्हायचं तिकडून साईड तुम्ही आयफोन घ्यायला पाहिजे व्हिडिओ काढायला. घेऊ आयफोन घेऊ सगळे घेऊ रे. पहिले भाजून घ्यायचं ते. हा हो भाजून घ्यायचं पहिले. नंतर मिरच्या भाजायच्या. मिरच्या भाजायच्या पुन्हा गरम पाणी ठेवायचं. हा मिक्सरमध्ये बारीक करायचं. कुठून बारीक करायचं पण मिक्सरमध्ये. कुठून बी चालतं ना. मिक्सर कुठलं ना हा खलबत्त्यामध्ये लय भारी लागते आमटी. खरं चव लागते. मग तर मिक्सरमध्ये बारीक करणार का. हा कुठून करू का. ती आहे सवानी जसं तुला चांगलं वाटेल तसं. कुठून टाइमच लागतो. जसं लवकर होईल जेवढं लवकर होईल तेवढं. कारण का लोकांकडे पब्लिक के पास टाइम नहीं है. जितना जल्दी हो सके उतना अच्छा है. ते जास्त नाही भाजू द्यायचे. हां सनसोळ म्हणजे थोडी भात घ्यायची. चल काय रे बघ ना पपई लेकरांनी किती काय. पपई खूप गोड होती बरं का. खरंच पपई गोड होती. एवढीच ठेवली बघा. 2 पपई एक आम्ही खाल्ली एकामधली एवढी ठेवली. खाणं बी बनवणं बी चालू आहे खाणे चालू आहे. हां भाजली एखाद्या व्यक्तीनं खाऊ. हां असं का. आम्हाला ठेवले वेगळे मला. हां का आम्हाला बघू द्या भाजलेत की नाही. आम्ही सांगतो नको खाय 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 काय व्हिडिओ बनवायला काय. असे भाजायचे. असं का पूर्ण भाजून घ्यायचे. वातड नाही भाजायचे. वातड भाजली ना हां हां ते रट आमटी लागते. बरं बरं.
आपला खलबत्ता आण ना जाऊ. पापा मिरची बारीक करणं चालू आहे. भाजून घेतली मिरची. आण आता जाऊ. दोन्ही मम्मी इतके शेंगदाणे मी खायला तुरीच्या शेंगा छोले आणि मिरच्या बारीक करून घ्यायच्या. नंतर मग त्याला फोडणी वगैरे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पाणी ठेवलं काय गरम? कसं काय? गरम पाण्यामध्ये टाकायची. गरम पाणी टाकावं लागतं का? चला ठीक आहे. तू काय करणार? सोले किचन भरून द्यायला असं कोण नको ठेवते. मी चाललो प्लेट दे बरं. नको रे ठेव. लसूण काढायचं आहे मला. दे. तितके अगे ते आईला ठेवलं तर ते मी चाललो बाहेर जात खात खाते जाळू दिसला का? नाही हा यायला मी शेकायला बरं का. झाला आता व्हिडिओ शेवट आहे आता. काय कसं केलंय? काय केलं आता? बारीक केलं. बारीक केलं तर गरम पाण्यात टाकलं का? गरम पाण्यामध्ये. आता काय फोडणी द्यायची डायरेक्ट. झालं. आता मोहरी टाकायची. हां तिख्या बस. आणि लसूण. जे आपण डाळ वगैरे बनवतो त्या प्रकारे. ओके. हे लसूण ठेचलं. हा का? काय सांगशील यूट्यूब फॅमिलीला काय सांगशील? हां काय नवीन वर्षाचा प्लॅन? काही नाही सध्या नाही हां. वर्षाचा प्लॅन माझा. मी सांगू का नवीन वर्षाचा माझा प्लॅन? तुमचा सांगा. माझा काही नाही सध्या. मी सांगतो ना. दुसरा प्लॅन सांगतो ना. पहिला एक सांगितला आता. दिल्लीवाला प्लॅन सांगितला. दुसरा सांगू का आता? हां सांगा ना. नवीन वर्षात तुला सरप्राईज द्यायचा प्लॅन सांगू का? हे सरप्राईज गुपित ठेवणार आहे मी. हे सरप्राईज नंतरच कळन. मग तुला आणि यूट्यूब फॅमिलीला सोबतच कळन नवीन वर्षाचं सरप्राईज. आणि सरप्राईज असा असन तू कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नसन या सरप्राईजबद्दल. तो रिॲक्शन बघायचे मला त्या पिरियडला. त्या सरप्राईज झाल्यावर कसं असतं बघूया आता. 1 तारखेला का? 1 तारखेला नाही सांगणार नाही त्या तारीख. मग नवीन वर्ष म्हणजे 1 तारखेलाच लागते ना. ते काही सांगायचं नाही. सरप्राईज हे सरप्राईजच राहील. आणि हे सरप्राईज आहे ना तू लग्न झालं तसं तुला असं कधी विचार सुद्धा मनात आला नाही त्या की असं सरप्राईज मला कधी नवरा मला देईल का? काही दिलंच नाही मला कधी लग्न झालं तसं. दिलं नाही ना. नाही दिलं. पहिलं सरप्राईज पाय आता. नवीन वर्षामध्ये सरप्राईज असं जबरदस्त राहीन. तू खरंच नवल केलं पाहिजे तू. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला डबल एकदा लाईक करा. आणि भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन दाखवायचा 100% तुम्हाला प्रयत्न करू. काहीतरी नवीन दाखवू. चला तर आता जेवण करायचं आहे. खूप काही आज थोडं बघा आता 7 वाजलेत. जास्त काही व्हिडिओ स्किप केले नाही म्हणजे काही जास्त एडिट केलं नाही व्हिडिओ. आम्ही नॅचरल पद्धतीनं शूट केला आहे म्हणजे असं काही जास्त एडिटिंग केलेलं नाही व्हिडिओ. चला तर जेवण करता 7 वाजलेत बघा मित्रांनो. 7 वाजता जेवण व्हायले. आज लवकर जेवण व्हायले. थंडी दोन दिवस झालं थंडी पण खूप वाढली. मधामध्ये 4-5 दिवस थोडं पावसाचं वातावरण होतं तर ते थोडं आता वातावरण गायब झालेलं आहे. आणि आता खूप थंडी वाजायला लागली. 2 दिवस झालं खूप थंडी वाजायला लागली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय. थैंक यू. धन्यवाद. आपने वीडियो देखा इसलिए धन्यवाद. बहुत अच्छा लगा आपने वीडियो देखा लास्ट तक. ऐसे हमारे छोटे छोटे वीडियो देखते रहिए और ऐसे ही हमको प्यार करते रहिए. थैंक यू.